हॅलो. ओके, आता आपण बिनोममध्ये ट्रेड घेऊया. एक आपल्याला फावला वेळ मिळाला होता, त्याच्यात आपण एक ट्राय करूया. तर हा 1 मिनिटचा ग्राफ आहे. तर त्याच्यामध्ये मी एक स्ट्रॉंग बायरची लेवल ड्रॉ करतो. ओके, जर का ह्या कॅन्डलनी इथे आता ह्या लेवलच्या खालती क्लोज दिलं तर आपण सेलरचा विचार करू. वरती दिलं म्हणजे ओके, चला मी स्टार्टिंगपासून एक बायरचा विचार केला, कारण की या कॅन्डलनी बायरला रिस्पेक्ट केलं आणि खालून कॅन्डल स्टार्ट झाली, त्यामुळे मी ही एक ट्रेड घेतली आहे. याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की लेवल ॲनालिसिस चांगला असेल तर आपण व्यवस्थित या मार्केटमध्ये सस्टेन करू शकतो. वेट करूया. ही लास्ट कॅन्डल आहे. आपण 1 मिनिटाची ट्रेड घेतलेली आहे. ओके, 23 सेकंद आहेत अजून. हे मार्केट साधारण ह्या लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आता ह्या परिस्थितीत ह्या आहे. ओके, या लेवलला टच करेल आणि त्याच्यानंतर आत्ता हा आपल्या लेवलच्या वरच क्लोज देईल. त्याच्या पुढे आपण बायरसाठी एक स्ट्रॉंग बायर एंट्री आपण बघितली होती. पण बघूया, आपण थोडं वेट करूया. पटपट ट्रेड घेण्यात काही अर्थ नाही आहे. ओके, तर बायर लेवलवरून एक स्ट्रॉंग बायर दिसला होता. जरा एक मोठ्या टाइम फ्रेममध्ये चेक करूया. ओके, मार्केट एका सपोर्ट लेवलवर आहे आत्ता. ओके, ओके, ठीक आहे. एक स्ट्रॉंगली ब्रेकआउट केलं आणि ही कॅन्डल समजा त्या आत्ता मारलेल्या लेवलच्या वरती जाऊन थांबली. ओके, ओके, बघूया ब्रेकआउट होतोय का बघूया आपण इथे. ठीक आहे, ही कॅन्डल झाल्यानंतर आपण बायरसाठी जाऊ एका. ओके, स्टार्टिंगपासून मी एक बायरसाठी ट्रेड घेतली आहे, कारण मार्केटने आत्ता एका सपोर्ट लेवलपासून हे केलेलं आहे. हा ब्रेकआउट होऊ शकतो, कारण एक तर अपवर्ड ट्रेंडिंग मार्केट आहे आणि साधारण आपण ही ट्रेड घेतली, ही 15 मिनटाच्या हिशोबाने घेतली, 5 मिनटाच्या हिशोबाने घेतलेली आहे. तर मार्केट अजून वर जाऊ शकतं, कारण गेल्या वेळेला त्यांनी ह्या हायपर्यंत स्वतःला पोझिशन केली होती. दाखवतो तुम्हाला, ही बघा. जोवर मार्केट त्या लेवलला पोचून जी काही गॅप आहे ती कव्हर करणार नाही, तोवर ते आपल्याला दाखवेल की हे अप ट्रेंडिंगच मार्केट जाईल. ही एक आधीची आपण लेवल केलेली ती त्याने स्ट्रॉंगली ब्रेक केली होती. ओके, आपण चेक करूया काय होतंय ह्या ट्रेडचा रिझल्ट. ही 5 मिनिटाची ट्रेड आहे.
आत्ता जर का होणारी कॅन्डल त्या लेवलच्या वर क्लोज दिलं तर मार्केट ह्या लेवलपर्यंत जाण्याचा विचार करेल. ओके, आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करतोय, पण मार्केट गॅप फिल करतं, त्यानुसारच मार्केट पुढे जातं. घाई करून काही उपयोग नाही आहे. आपल्याकडे खूप वेळ असतो, मार्केट 24/7 चालू असतं. तुम्हाला फक्त तुमचं टार्गेट फिक्स करायचं आहे की मला प्रॉफिट किती कमवायचं आहे आणि मी लॉस किती करू शकतो. जर ह्या थेरीप्रमाणे आपण चाललो तर मार्केटला वेळ दिला तर मार्केट त्याप्रमाणे आपण कॉन्फिडेंटली ट्रेड घेऊ शकतो. थोडा अजून वेट करूया. जिथनं आपण सांगितलं की मार्केट अप जाईल तिथून मार्केट अप राहिलेलं आहे, कारण ओव्हरऑल मोमेंटम हा बायरकडच्या दिशेने दिसत आहे. आता ही अजून ह्याच्यानंतर ही कॅन्डल झाल्यानंतर अजून एक कॅन्डल आहे, ती शेवटची कॅन्डल असू शकते. बघूया आपण. भले आपण 5 मिनिटाची ट्रेड केली म्हणून आपली बरोबरच येईल असं नाही. प्रॉपर लेवल ड्रॉ करावे लागतात आणि त्यानंतरच आपण हे बघू शकतो. तर 5 सेकंदामध्ये आपण आपल्या ट्रेडचं विनिंग मार्जिन बघू शकतो. 50 सेकंद आहेत शेवटची. आपली एंट्री बघा. आपण हा जो शेवटचा प्लॉट दिसतोय तुम्हाला एकदम छोटासा, हा एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हा आपला लेवलच्या वरती प्लेस झालेला आहे, त्याप्रमाणे आपण ती प्लेस केलेली आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की लेवलच्या खालती एंट्री मिळणं गरजेचं असतं, तरच तुम्ही हे करू शकता. ही शेवटची कॅन्डल आहे. आपण इथून एंट्री घेतली होती. 5 सेकंदामध्ये तुम्ही बायरची मुवमेंट काय असते ती बघू शकता आणि मार्केटने आपलं टार्गेट पूर्ण केलेलं आहे. आता इथून आता मार्केट पडण्याला सुरुवात होऊ शकते. ओके, आपण थोडासा अभ्यास करू आणि एक शेवटची ट्रेड घेऊ, त्यामुळे आपलं टार्गेट पूर्ण होईल. ओके, एक सेलर लेवलवरून एक स्ट्रॉंग सेलर आलेली आहे एंट्री. ओके, ह्या लेवलच्या वरती जर का मार्केट आलं तर आपण एक स्ट्रॉंग सेलरसाठी एंट्री घेऊ शकतो. बघूया आपण. ओके, ह्या ग्राफमध्ये आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ नाही करता येते, नाही तर मी तुम्हाला रेंज काय असते ती दाखवली असती. ठीक आहे, बघूया आपण. इथनं मार्केट एक साधारण परत एकदम मोठा ब्रेकआउट देऊ शकतं, पण आपण ज्या मार्केटबद्दलची आत्ता वार्ता केली होती ते पुन्हा जर का ह्या लेवलला टच करायला आलं, ह्या लेवलला, तरच आपण तिथून डाऊनचा विचार करू शकत होतो. पण आता साधारण आपण बघतोय की ती लेवल आता ब्रेक झाली आहे. ओके ओके, आपल्याला आता एक स्ट्रॉंग बायरची लेवल ॲनालिसिस करायची. एक मिनटं, मला ड्रॉ करायला लागेल. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके ओके, 5 सेकंदाच्या कन्फर्मेशनमध्ये बघूया. जर का ही तांबडी लाईन जी आपण केलेली होती तयार, तिथे मार्केट गेलं तर आपण तिथून एक 30 सेकंदासाठी सेलसाठी घेऊ शकतो. ही मार्केट कुठे क्लोज देते आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता बघा, 6वी कॅन्डल ग्रीन होती, 4थी कॅन्डल ग्रीन होती. ओके,
ओके, मी इथनं बायरसाठी जाईन, कारण की मार्केट बायर लेवलला टच केल्याशिवाय ते पुन्हा एकदा रिटर्न येणार नाही. त्यासाठी ते एक बायर मुवमेंट दाखवेल. मार्केट गॅप फिलिंग करतं. हे प्रॅक्टिसनी तुम्हाला गॅप फिलिंग कळू शकेल काय असतं ते. मार्केटच्या या 2 लेवलच्या मध्ये मार्केट असताना एक छोटीशी गॅप होती, त्यासाठी एक बायर मुवमेंट दाखवली होती आणि ओव्हरऑल मार्केट डायरेक्शन बायर आहे. आणि 5 सेकंड ॲनालिसिसमध्ये तुम्हाला कळतं की इथे एक छोटीशी डोजी कॅन्डल तयार झाली होती. ही बघा इथे, इथे त्या डोजी कॅन्डलला बघून आपण इथं एक बायर मुवमेंट एक्सपेक्ट केली होती, ती त्याप्रमाणे आलेली आहे. थँक्यू. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला सांगा, आपण बनवायचा प्रयत्न करू. थँक्यू.